मित्रांनो, कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल वरती। तर मित्रांनो, मी आलेलो आहे शेळ्या चारायला। त्या इकडे माझ्या शेळ्या चरत येतात, त्यानंतर मला शेळ्या चारू लागायला सुट्टी। माझी राणी कुत्री आलेली आहे भावांनो, बघून घ्या। तर ती दररोज शेळ्या चारण्यासाठी येते आणि हे बघा, ही आहे सुंदर अशी दराड। तर पावसाळ्यामुळे हे हिरवगार झालेलं आहे वातावरण। तर रात्री आमच्या इकडे भरपूर असं पाणी सुरू झालेलं आहे आणि उशीर न करता तुम्हाला आजच्या व्हिडिओची गोष्ट सांगतो मित्रांनो। तर मला एका जागी मोराचे अंडे गवसलेले आहेत। तर मोर हा पक्षी जंगलामध्ये राहतो हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मात्र मोर हे जे पक्षी आहे तर श्रावण महिन्यामध्ये अंडे देतो आणि मला त्या मोराचे अंडे गवसलेले आहेत आणि मी ते अंडे तुम्हाला देखील दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मोत्या देखील आलेला आहे शेळ्या चारण्यासाठी। तर भावांनो, वेळ न करता जाऊयात मोराच्या अंड्याकरती। माझ्या शेळ्या मस्तपैकी रंबून चरत आहेत, शेळ्यांचं काय टेन्शन नाहीये। तर इथं बघा, असा दर्याचा कडा आहे आणि कुसळे देखील भरपूर अशी वाढलेली आहे आणि या कुसळीमध्येच मोराने अंडे दिलेले आहेत। भावांनो, मोराचे अंडे। तर शेवटी मित्रांनो, आपण आलेलो आहे मोराच्या अंड्यापाशी। तर हे बघा, ही इतकाली कुसळी वाढलेली आहे। तर टोंगळ्याच्या वरीच आहे ही कुसळी आणि या कुसळीमध्ये मोराने अंडे दिलेले आहेत। तर हे जे अंडे आहेत तर 6 अंडे आहेत। मोराचे अंडे किती असतात हे मला माहिती नाहीये आणि हे मोराचेच अंडे असतील हे देखील मला माहिती नाहीये। मात्र म्हणतात की मोराचे अंडे कोंबडीच्या अंडे एवढाले असतात। हे बरोबर कोंबडीचे अंडे एवढाले आहेत। तर कोणी म्हणाल तू ठुले असतील, मात्र तसं नाही बरं का, हे जंगलातलेच अंडे आहेत भावांनो। आणि हे बघा, अशा कुसळीमध्ये भरपूर अशा कुसळीत दिलेले अंडे आहेत। हे बघा, हे इतकाली कुसळी वाढलेली आहे बघा, टोंगळ्या पसवर कुसळी वाढलेली आहे आणि हे दरा देखील फार घनदाट आहे। आमच्या इकडं भरपूर असे जंगलात प्राणी राहतात, ससा, कोल्हा, रानडुक्कर, रोही, हरण आणि मोर देखील राहतो। त्यानंतर मोरघार देखील राहते आणि बरेचसे प्राणी राहतात भावांनो, चितर देखील राहतो। तर हे अंडे चित्राचे देखील असू शकतात, मात्र मला वाटत आहे मोराचे आहेत। तर भावांनो, हे अंडे मोराचे आहेत किंवा चित्राचे आहेत किंवा दुसऱ्या पक्षाचे आहेत हे मला कमेंट करून सांगा। मला वाटत आहे मोराचेच अंडे आहेत। आणि परत एकदा अंडे बघून घ्या, हे बघा, फार असा सुंदर खोपा केलेला आहे त्यांनी आणि या खोपा करून अंडे दिलेले आहेत। आपण त्याचा खोपा जसा तसा करून ठेवूया। आणि आम्ही काय मोराच्या अंड्याला हात वगैरे लावलेला नाहीये, कारण की जंगलातले जे पक्षी असतात त्यांच्या अंड्याला जर हात लावला तर ते काय करतात, ते अंडे सोडून देतात। तर भावांनो, आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते मला कमेंट करून सांगा। धन्यवाद भावांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत।